नमस्कार आदाब, आप देख रहे ऑन रिकॉर्ड मीरा भाईंदर। पिछले 3 दिनों से हो रही तेज़ बारिश के चलते मीरा भाईंदर शहर में कई जगहों पर नुकसान की खबरें भी सामने आ रही है। कहीं पर किसी घर की छत गिर रही है तो कहीं दीवारें गिर रही है। यहाँ तक कि मीरा भाईंदर महानगर पालिका का जो बौद्ध विहार हाल है वहाँ पर भी पानी लीकेज होने की समस्या यहाँ पर दिखाई दे रही है। दर्शकों द्वारा हमें जो वीडियो भेजे गए हैं उसकी हम तस्वीरें यहाँ पर आप लोगों को दिखा रहे हैं। बुद्ध विहारात आपल्या ही एक वॉल पडलेली आहे आणि पूर्ण पाण्याची गळती आहे चालू। हे पाणी पावसाचं लिकेज आहे, ते संपूर्ण इलेक्ट्रिसिटीमध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटी खराब कंप्लीट होऊ शकते। त्याचबरोबर हे पावसाचं पाणी संपूर्ण वॉलवरती आहे। हे दोन या ठिकाणी होल आहेत, यातून थेंब थेंब पाणी संपूर्ण पाझरत आहे आणि या ठिकाणी कोणालाही बसायला देऊ नका। सर्वच विंडोच्या ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत। कोणता तरी अपघात होऊ शकतो कोणावरती पडून, त्याची थोडी काळजी घेतली पाहिजे आणि हे आपल्याला लवकरात लवकर व्यवस्थित करून घेतलं पाहिजे। विहारामध्ये ही पूर्ण लिकेज आहेत। बुद्धांची आपली मूर्ती, या मूर्तीच्या मागे हे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण पाणी लिकेज झाले होत आहे, पावसाचं पाणी कम्प्लीटली संपूर्ण पावसाचं पाणी विहारामध्ये येत आहे। हे बघा, हे सगळे जे आहे हे डागडुजी करून व्यवस्थित करायला हवंय। हा पण भाग वरचा आहे तो पडू शकतो। हे पावसाचे तुम्हाला धार असतात ज्या पाण्याच्या त्या तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल। त्याच प्रकारे पुढची विंडो ही सुद्धा खराब झालेली आहेत, अशा चिरा गेलेल्या आहेत संपूर्ण। हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे संपूर्ण पाण्याचे थेंब आहेत, पाण्याचे थेंब। पालिकेने याचा विचार करावा, आपली ही वास्तू व्यवस्थित लवकरात लवकर दुरुस्त करून कृपया द्यावी, करून द्या। त्याचप्रमाणे ही कम्प्लीटली वॉलला चीर गेलेली आहे, पाण्यामुळे भेगा पडत चालल्या आहेत संपूर्ण। त्याचप्रमाणे मेन गेटची एंट्री आहे ही, या ठिकाणी ही लिकेज असंच चालू आहे। तर याच्यावरती काहीतरी तोडगा काढून हे संपूर्ण व्यवस्थित होणं गरजेचं आहे। तर कृपया या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। नगरपालिकेने याकडे कृपया लक्ष द्या आणि हे तुम्ही सहयोग द्या, सहकार्य करा आणि हे बरोबर करून द्या, अशी आपणास विनंती आहे। वेळीच आम्ही हे तुमच्या निदर्शनास आम्ही आणून देतोय। नाही, सकाळी साधारण 9:30च्या दरम्यान मला अरोरा मॅडमचा फोन आला, अशा ठिकाणी आरेने ब्रॉडवेला स्लॅब कोसळला आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा ग्राउंड फ्लोअरवर। तर आम्ही तुरंत माझी माणसं पाठवली इकडे आणि आता बचाव कार्य म्हणजे संपलेलं आहे। म्हणजे कोणी माणूस जखमी वगैरे किंवा मृत पावलेला, जखमी थोडासा खरचटलेला आहे एक स्त्रीला, बाईला। तर बाकीच्या काही घटना म्हणजे अघटित घडली नाही। ते आता आमचं काम म्हणजे सामान हलवण्याचं काम चालू आहे आमचं। यहाँ पर प्रभाग 17 में स्थित आरएनए ब्रॉडवे कॉम्प्लेक्स जो है, वहाँ पर हमारे जो परिचित हैं दोनों फैमिलीज, जो फर्स्ट फ्लोर पे रहते हैं और जो ग्राउंड फ्लोर पे रहते हैं, उनका फ़ोन मुझे आया सुबह ही और मैं मिस्टर के साथ यहाँ पर पहुँचे और फायर ब्रिगेड को सबसे पहला कांटेक्ट किया, ताकि पहुँचने तक अगर कोई जान पे प्रॉब्लम है किसी की तो वो रेस्क्यू किया जाए। पर यहाँ पर आकर पता चला कि थोड़ा बहुत खरोच एक लेडी को जो है परिचित उनको आई है। तो अब जो भी प्रोसीजर है वो फायर ब्रिगेड को दे करके मैंने मेरी ड्यूटी कंप्लीट की
और मॉरल सपोर्ट के लिए मैं यहाँ पर एज अ नगर सेविका सबके साथ में खड़ी हूँ। जो भी उनको ज़रूरत है मैं यहाँ पर खड़ी हूँ। अरे नायकला फोन करा ना, नाईकला मस्त पटण्यावर काय शाळेला सुट्टी का? काय सुट्टी आता आला नाही, सुट्टी दिली ना आजकाल, 2 दिवस सुट्टी दिली ना. हे काय इथे इनका कंपनी का ही है सब कुछ पत्थर भी लग गया. हाँ वो, अरे वो तो यार एक किसी का छोटा से मारता तो